PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज, प्रसन्ना प्लॅन, 8 सुंदरवाडी छत्रपती संभाजीनगर. भविष्याचे नो टेन्शन. घ्या आजच ऍडमिशन. PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज. सरकारनं शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली 31,628 कोटीची मदत शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मिळणार असल्याचं जाहीर केलं असताना दिवाळीचा सण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला असताना देखील शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची मदत मिळाली नसल्यानं मोर्शी शहर काँग्रेस कमिटी आणि तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं मोर्शी तहसील कार्यालयासमोर काळी दिवाळी साजरी करून ज्वारीची भाकरी आणि बेसन तहसील कार्यालयाच्या आवारात खाऊन शासनाचा निषेध करण्यात आला. अवघ्या काही तासावर दिवाळी आली असताना देखील शेतकऱ्यांच्या खात्यात पॅकेज किंवा कुठल्याही प्रकारचं अनुदान प्राप्त झालं नसल्याने आज दिनांक 17 ऑक्टोबरला सकाळी 11 वाजतापासून काँग्रेस पक्षाच्या वतीने मोर्शी तहसील कार्यालयाच्या आवारात काळी दिवाळी साजरी करून या ठिकाणी विद्यमान तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले. त्याचबरोबर काँग्रेस पक्षाच्या वतीने ज्वारीची भाकरी आणि बेसन हातावर खाऊन सरकारचा निषेध करण्यात आला. या आंदोलनासंदर्भात आपण प्रत्यक्ष आंदोलनकर्त्याशी चर्चा करून माहिती जाणून घेऊया. जी अतिवृष्टी झाली आणि जे नुकसान झालं ते तर झालंच झालं, पण त्यानंतर जे काही शेतकऱ्यांना थोडंफार सोयाबीन झालेलं आहे त्यासाठी शासनानं जी नाफेड मार्फत जी खरेदी असते ती त्वरित चालू करावे. तसेच कपाशीसाठी जे सेंटर्स जे अवेलेबल करतात शासन पणन महासंघामार्फत ते सुद्धा त्वरित लवकरात लवकर सुरू करून जे काही थोडंफार सोयाबीन झालेलं असेल त्याला तरी जे मार्केटमध्ये शेतकऱ्याची जी बोलवण सुरू आहे 3,000 रुपये 2,000 रुपयापासून सोयाबीनची खरेदी सुरू आहे, हे जर थांबायचं असेल तर लवकरात लवकर नाफेडचे आणि पणन महासंघाचे सेंटर चालू करून शेतमालाची खरेदी सुरू करावी. अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आमच्या नेते आदरणीय यशोमतीताई ठाकूर व आमचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय बबलूभाऊ देशमुख यांनी दिलेल्या निर्देशानुसार आज आम्ही मोर्शी तहसील कार्यालय येथे शिदोरी आंदोलन करण्यात आलं व शेतकऱ्यांची काळी दिवाळी आंदोलन या ठिकाणी करण्यात आली. शेतकरी जर जगला तर देश जगेल. यानंतर आज आमचं शिदोरी आंदोलन झालेलं आहे. यानंतर याच्याही पेक्षा तीव्र आंदोलन आम्ही रस्ता रोको असेल आणि अनेक प्रकारची आंदोलन याच्यानंतर तीव्र आंदोलन यानंतर आम्ही करू. या ठिकाणी मोर्शी तालुका काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष रमेश काळे सुद्धा उपस्थित आहे. दादा, या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीने एकदम आक्रोशात येऊन आंदोलन करण्यात आलं. शेतकऱ्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद या आंदोलनाला दिला. हे सर्व करून सुद्धा शासनाने या आंदोलनाप्रती दखल न घेतल्यास आपली पुढील भूमिका काय असेल? आमची काँग्रेस कमिटीची भूमिका पुढील अशी राहील, कदाचित जर दिवाळीच्या आधी नुकसान भरपाई जर दिली नाही तर आम्ही याच्यापेक्षा जास्त तीव्र आंदोलन, रास्ता रोको आंदोलन उपोषणाद्वारे करू. प्रत्येक ठिकाणी आम्ही कठोर भूमिका घेऊन शासनाच्या विरोधात कठोर पवित्रा उचलू. आंदोलन केलेलं आहे आपण काँग्रेस पक्षाच्या वतीनं, तर नेमकी काय भूमिका आहे? आंदोलनामागचा जो विषय आहे तो काय? या आंदोलनामागचा उद्देश इतकाच आहे की यावर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आणि जे शेतकऱ्यांचं मुख्य पीक आहे मोर्शी तालुक्यातलं सोयाबीन हे पूर्ण वाया गेलं. याच्यामध्ये शेतकऱ्यांनी लावलेला पैसा सुद्धा त्याच्या हातात येऊन नाही राहिला. त्यामुळे शेतकरी हा खूप दुःखात आहे. तसंच अजूनही शेतकऱ्यांच्या हातात पैसा लागलेला नाही. या ठिकाणी महिला कार्यकर्त्यांची देखील मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला दिसत आहे. तर ताई, या ठिकाणी जे आंदोलन केलेलं आहे आपण सरकारच्या निषेधार्थ, तर नेमकी भूमिका काय आहे आपल्या आंदोलनाची आणि नेमकी मागणी काय आहे? आमची मागणी फक्त एवढीच आहे की शेतकऱ्यांचे जे हाल झाले आहेत, पिकांचे जे नुकसान झाले आहे, सोयाबीन असो, कपाशी असो आणि संत्र असो, तर त्यांनी योग्य तो दर द्यावा आणि त्यांना जे पाहिजे आहे पैशांची जी मदत हवी आहे ती त्यांनी करावी. शासकीय मदत त्यांनी करावी, कारण शेतकऱ्यांच्या भरोशावर आपण जगत आहे. शेतकरी जर नसेल तर आपण काय खाणार आणि तो काय पिकवणार तर आपण काय खाणार? तर आमची एवढीच अपेक्षा आहे सरकारकडनं की योग्य ती शासकीय मदत त्यांनी शेतकऱ्यांसाठी करावी. मोर्शी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भूषण कोकाटे, डॉक्टर धनंजय तट्टे, निलेश तट्टे, इंजिनियर मिलिंद कांबळे, प्रफुल्ल चिखले, मुरली नाना डहाणे, शामभाऊ बेलसरे, संजय मंगळे तथा काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जनमत लाईव्ह न्यूज करता सोमेश्वर शहाणे यांची रिपोर्ट, मोर्शी. मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका.